केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत वडगाव जिल्हा परिषद शाळेचा डंका. कबड्डी खो खो सह अनेक स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक. केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील वडगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक अशी कामगिरी केली आहे. कबड्डी आणि खो खो स्पर्धेत मुलामुलींनी केंद्रात प्रथम क्रमांक मिळवलाय. तसेच वैयक्तिक स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत शाळेची मान अभिमानानं उंचवली आहे. 100 मीटर धावणे स्पर्धेत सार्थक दादासाहेब शेळके आणि पूजा दिलीप गर्जे यांनी प्रथम क्रमांक मिळवलाय. तसेच 50 मीटर धावणे स्पर्धेत सार्थक निलेश गरड यानेही प्रथम क्रमांक पटकावलाय. उंच उडी स्पर्धेमध्ये सिद्धी दादासाहेब शेळके हिने प्रथम क्रमांक, तर मुलीच्या मोठ्या गटात पूजा दिलीप गर्जे हिने सुद्धा प्रथम क्रमांक पटकावलाय. तसेच मुलांमध्ये प्रशांत सतीश सानप याने सुद्धा पहिला क्रमांक पटकावलाय. लांब उडीमध्ये गीतांजली चिमाजी गरड हिने प्रथम क्रमांक, तर मुलीमध्ये पूजा दिलीप गर्जे हिनेही प्रथम क्रमांक पटकावलाय. तसेच मुलांमध्ये करण सुनील सातपुते याने प्रथम क्रमांक पटकावलाय. गोळाफेक या स्पर्धेतही वडगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरीव अशी कामगिरी केली आहे. यामध्ये आकाश चंद्रकांत शिंदे हा केंद्रात प्रथम आला असून तनुजा वैजनाथ कराड हिने सुद्धा प्रथम क्रमांक मिळवलाय. थाळीफेकमध्ये योगिता शिवाजी धवणे ही केंद्रात प्रथम आली असून आकाश चंद्रकांत शिंदे हाही केंद्रात प्रथम आलाय. तसेच कबड्डी स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या लहान गटाने प्रथम क्रमांक पटकावला, तर खो खो स्पर्धेत हाच संघ द्वितीय क्रमांकावर राहिला. मोठ्या गटाच्या मुलांनीही खो खो आणि कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, तर मुलींच्याही मोठ्या गटाने मागं न राहता कबड्डी आणि खो खो स्पर्धेत केंद्रात प्रथम क्रमांक मिळवत शाळेच्या शिरपेचात यशाचा तूर आरवला. या सर्व खेळाडूंना मुख्याध्यापक सदामत सर आणि काळे सरांनी मार्गदर्शन केलं, तर या सर्व विद्यार्थ्यांचा सराव शेख सरांनी घेत त्यांच्यामधली खेळाची वृत्ती ओळखून यशाला गवसणी घालण्यासाठी मोलाची अशी साथ दिली आहे. विस्तार अधिकारी कराड साहेबांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत पाठीवर कौतुकाची थाप दिली, तर शालेय समितीचे अध्यक्ष, सरपंच, पालक आणि गावकऱ्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या.